नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर आजचा हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ज्या लाडक्या बहिणींसाठी की एक सुद्धा म्हणजेच मार्च आणि एप्रिल मागील काही दिवसांमध्ये जो लाभ वितरित करण्यात आला, तर काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल तर या दोन्ही महिन्यांचा लाभ वितरित करण्यात आलेला नाही आहे. तर अनेक लाडक्या बहिणी आपले इंस्टाग्राम पेज असेल, त्याचबरोबर यूट्यूबचं पेज असेल, त्याचबरोबर लक्षात घ्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल या ठिकाणी अनेक कमेंट्स करत आहेत. तर आज दिवसभरामध्ये अशा लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालं का, तर लक्षात घ्या की आत्ता आपण ज्या घडीला व्हिडिओ बनवतोय त्या वेळेपर्यंत तरी कोणत्याच लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींना एक सुद्धा हप्ता आला नव्हता, तर अशा लाडक्या बहिणींना आज हप्ते वितरण सुरू झालेलं नाही आहे. म्हणजेच आज दिवसभरामध्ये DBT ॲक्टिव्ह झाली नाही आहे आणि कोणत्याच लाडक्या बहिणींना हा लाभ आहे तो आज दिवसभरामध्ये वर्ग करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींनी काय करावं, अजून किती प्रतीक्षा करावी, तर यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची बाब संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की ज्या लाडक्या बहिणींचा एकसुद्धा हप्ता आलेला नाही आहे त्यांनी एकदा बँक स्टेटस चेक करायचा आहे. कदाचित मेसेज नसेल तरी देखील लाभ आहे तो जमा झालेला असू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच निकषांची पूर्तता. तर आता ऑलमोस्ट सगळ्या लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालेलंच आहे, पण ज्या लाडक्या बहिणींना हप्ते वितरण आलेलं नाही आहे तर त्यांनी निकषांची पूर्तता करतायत का हे देखील त्यांनी पाहिलं पाहिजे. एक म्हणजेच उत्पन्नाची मर्यादा असेल, 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असलं पाहिजे. त्यानंतर एका घरामध्ये एक अविवाहित एक विवाहित अशा 2च लाडक्या बहिणी लाभ घेतल्या पाहिजेत. घरामध्ये कोणत्याही व्यक्तीने जे रेशन कार्डवरती नाव आहे किंवा पतीचं नाव आहे एकदा सुद्धा ITR म्हणजेच लक्षात घ्या की इन्कम टॅक्स जर भरला असेल तर कदाचित तुमचा जो लाभ आहे तो बंद होऊ शकतो. म्हणजेच आत्ता नव्हे तर यापूर्वी देखील कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरलेला नसावा. त्याचबरोबर घरामध्ये तुमच्या इतर व्यक्ती असतील तर त्यांच्या नावे 4 चाकी वाहन नसावे. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये लक्षात घेता, त्याचबरोबर गव्हर्नमेंट सर्वंट घरामध्ये नसावेत. अशा सगळ्या बाबी लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक सुद्धा हप्ता आला नाही आहे तर यांनी हे निकष आहेत ते चेक करावे. कदाचित या निकषांमध्ये जर तुम्ही येत असाल, या नियमांचं उल्लंघन करत असाल तर कदाचित तुमचा लाभ आहे अपात्र म्हणून बंद होऊ शकतो. पण याच्यामध्ये जरी अनेक लाडक्या बहिणी अशा असतील की आमच्याकडे 4 चाकी नाही आहेत, इन्कम टॅक्स आम्ही भरत नाही आहेत किंवा आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, मग अशा निकषांमध्ये लक्षात घ्या जर तुम्ही बसत असाल किंवा नियमांचं पालन करत असाल तर आणि हप्ता आला नसेल तर काय करावं. तर लक्षात घ्या की यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभाग या ठिकाणी जाऊन तुमच्या फॉर्मचा स्टेटस चेक करायचा आहे. आणि तर अनेक लाडक्या बहिणींनी आपल्या फॉर्मचा स्टेटस देखील आपल्याला सेंड केलेला आहे. तर याच्यामध्ये काही लाडक्या बहिणींना ITR अशा प्रकारचा स्टेटस त्या ठिकाणी ITR रिलेटिव्ह अशा प्रकारचा स्टेटस त्यांना पाहायला मिळत आहे. तर आपल्या स्क्रीनवरती हा स्टेटस पाहू शकता. तर याचा अर्थ काय होतो की तुमच्या घरातील सदस्य काय करत आहेत की इन्कम टॅक्स भरत आहेत किंवा यापूर्वी त्यांनी भरला होता अशा प्रकारचा स्टेटस पाहायला मिळतोय. तर या स्टेटसमुळे काही लाडक्या बहिणींचा लाभ देखील बंद झालेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या तुमचा जर लाभ आला नसेल तर लगेचच महिला बालविकास विभागामध्ये जाऊ नका, कारण का आज शनिवार आहे, आज हप्ते वितरण झालं नाही आहे. कदाचित सुट्टीचा वार असल्यामुळे, कारण का मागील आठवड्यात देखील शनिवार सुट्टीचा वार असल्यामुळे शनिवारी हप्ते वितरण झालं नव्हतं. त्यामुळे लाडक्या बहिणींना मी एकच विनंती करू शकतो की ज्यांना हप्ता आला नाही आहे त्यांनी थोडी प्रतीक्षा करा. उद्या रविवार आहे, सोमवारी प्रतीक्षा करा आणि या 2 दिवसांमध्ये जर लाभ वितरण नाहीच झालं तर मात्र तुम्हाला तुमचा लाभ आहे तो का आला नाही आहे हे चेक करायला जवळच्या महिला बालविकास विभागामध्ये तुम्ही भेट देऊ शकता. फक्त इथेच की पात्र किंवा अपात्र आहात की नाही हे तुम्हाला जिल्हा महिला बालविकास विभाग आहे तर यांच्याकडे लॉग इन असतं, त्यांच्यामार्फत ते चेक करू शकतात. तिथे तुम्हाला कारण कळेल की तुमचा लाभ का बंद झालेला आहे तो. तर ही प्रोसेस तुम्हाला 2 दिवसानंतर अंमलात आणायची आहे. त्यामुळे लक्षात घ्या की याच्यामध्ये जर खरोखरच लाडकी बहीण पात्र असेल, नियमांचं पालन करत असेल तर तुम्हाला संबंधित विभागामार्फत काय प्रोसेस करायची आहे ती तुम्हाला सांगण्यात येणार आहे. तर याच्यामधून लक्षात येईल की तुम्ही अपात्र ठरलेला आहात किंवा तुमचा लाभ का बंद झालेला आहे ते महिला बालविकास विभागांतर्गत सांगितलं जात आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुमची EKYC झाली नसेल तर तुमचा लाभ येणार नाही आहे, कारण का डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये EKYC केलेल्या लाडक्या बहिणींना अगदी
अगदी एप्रिलच्या अखेरपर्यंत KYC दुरुस्तीसाठी संधी देण्यात आली होती. KYCमध्ये जर काय प्रॉब्लेम असेल तर अशा लाडक्या बहिणींना पुन्हा संधी मिळू शकते, पण ज्यांनी KYCच केली नाही आहे अशा लाडक्या बहिणींना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. आपण देखील माहिती घेत आहोत, परंतु लक्षात घ्या बहुतेक लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालेलं आहे, परंतु अजून काही प्रमाणात लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना एकसुद्धा मार्च आणि एप्रिलचा देखील हप्ता आले नाही आहे. जर तुमचा हप्ता आला नसेल तर आपल्या कमेंटमध्ये जिल्हा नक्की कळवा, म्हणजेच इतर लाडक्या बहिणींना माहिती मिळून जाणार आहे. तर या संदर्भात जर 2 दिवसानंतर हप्ते आले नाही आहेत तर जवळच्या असणाऱ्या महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. हप्ते वितरण जर सुरू झालं तर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. जर हप्ते आलेच नाही तर कदाचित तुम्हाला डिपार्टमेंट मार्फत अपात्र केलं जाण्याची शक्यता दाट आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.